वाशिमच्या वारा जहागीरमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची शेती केली जाते। सध्या उन्हाळी कांदा काढणीचा हंगाम सुरू आहे। कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे। शेतकरी त्यामुळे चिंतेत आहेत। वाशिमच्या बाजारात कांद्याला प्रति किलो अवघा 4 ते 5 रुपये दर मिळतोय आणि उत्पादन खर्च निघत नसल्याने बळीराजा हवालदिल झालाय। वाशिम जिल्ह्यात वाढत्या तापमानाचा परिणाम हा शेती कामांवर दिसून येतोय। जिल्ह्यामध्ये उन्हाळी ज्वारी काढणीला वेग आला। तापमान 42 अंशांच्या पुढे असल्यानं शेतकरी सकाळी आणि संध्याकाळी पिकांची काढणी करतात। अनेक ठिकाणी हार्वेस्टरच्या सहाय्यानं मोठ्या प्रमाणावर ज्वारी काढणी सुरू आहे आणि कमी वेळेत काम पूर्ण होत असल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय। वाढत्या तापमानामुळे यांत्रिक काढणीला अधिक पसंती दिली जाते। सोलापूर जिल्ह्यातल्या भीमा नदीवर पाणी अडवण्यासाठी बॅरेज बांधण्याची मागणी करण्यात आली आहे। अन्यथा जन आंदोलन उभं करू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस नेते कल्याणराव काळे यांनी दिला। इतर वेळी नदीत पाणी सोडल्यानं नदीकाठच्या शेतकऱ्यांना याचा फटका बसतो। भंडाऱ्यामध्ये पीडब्ल्यूडी विभागात वीज जपून वापरा अशा सूचना देणाऱ्या पाट्या लावण्यात आल्या आहेत। मात्र दुसरीकडे कार्यालयातील अधिकारी आपल्या खुर्चीवर नसताना कूलर, फॅन आणि लाईट सुरू आहे। शासनाच्या वीज बचतीच्या आव्हानाला अधिकारी कर्मचारी स्थळता फासत असल्याचं दिसून येतं। अमरावती जिल्हा परिषदेत अतिक्रमण नियमित करण्याच्या मागणीसाठी आलेल्या नागरिकांची मोठी गैरसोय झाली। अचलपूर तालुक्यातल्या पथरोड गावातून आलेले नागरिक अधिकाऱ्यांची वाट पाहत तासनतास जिल्हा परिषद कार्यालयात बसून होते। त्यामुळे प्रशासनाच्या कारभारावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होतं। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या काही भागामध्ये इंधन तुटवडा जाणवू लागलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही पेट्रोल पंपांवर पेट्रोल डिझेल मिळणं आता बंद झालंय। काही पेट्रोल पंपांवर कमी प्रमाणात पेट्रोल उपलब्ध आहे। त्यामुळे लांबचा प्रवास करणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो। मुंबई रेल्वे मार्गावर मानवी चुकांमुळे सिग्नल ओलांडल्यानं अपघात घडल्याच्या घटना घडल्या। या घटनांना आळा घालण्याच्या दृष्टीनं मध्य रेल्वेनं अद्ययावत पाऊल उचललं। उपनगरी रेल्वेच्या सिग्नलची माहिती आता मोटरमन ऐकू येणार आहे। त्यासाठी लोकलमधल्या मोटरमनच्या कक्षात सिग्नल लोकेशन अनाउन्समेंट सिस्टम कार्यान्वित करण्यात आली आहे। कोल्हापूरमध्ये अंबाबाई देवस्थान परिसर विकास आराखड्याअंतर्गत भूसंपादन होणार आहे। यासाठी बाधित होणाऱ्या 139 मिळकतींचं प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण झालंय। या सर्व मिळकतींचं मूल्यांकन करण्याचं काम सुरू करण्यात आलंय। रायगडच्या श्रीवर्धन तालुक्यातल्या भरडखोलमध्ये अत्याधुनिक मच्छीमार बंदराचं भूमिपूजन झालं। मंत्री नितेश राणे आणि खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते भूमिपूजन झालं। यावेळी स्थानिक कोळी बांधवांनी नितेश राणे आणि तटकरेंची रथात मिरवणूक काढली। उन्हाळ्याच्या महिन्यामध्ये मतदार यादीची विशेष सखोल पुनर्तपासणी म्हणजे एसआयआर सुरू करू नका अशी विनंती मुंबई पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी निवडणूक आयोगाला केली। उन्हाळ्याच्या सुट्टीत मुंबईतल्या मतदार मोठ्या संख्येनं मुंबईबाहेर असू शकतात, त्यांनी पत्रात तसं नमूद केलं आहे। धुळे सोलापूर महामार्गाच्या 73 कोटींच्या अतिरिक्त भूसंपादन मोबदला घोटाळ्यात अटकेतल्या अविनाश पाठकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। तत्कालीन जिल्हाधिकारी आणि मत्स्य व्यवसाय विभागाचे व्यवस्थापकीय संचालक आहेत। पाठकांच्या निलंबन प्रक्रियेला आता प्रशासकीय पातळीवर वेग आला आहे। नाशिकमधल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी शिखर समितीची आज मुंबईत बैठक होणार आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आखाड्याची ही बैठक पार पडेल। नाशिकच्या 3 आणि त्र्यंबकेश्वरच्या 10 आखाड्यांना पाचारण करण्यात आलं आहे। नाशिक महापालिकेच्या 4 वर्षांच्या कामाची श्वेतपत्रिका काढण्याचे आदेश महापौरांनी दिले। श्वेतपत्रिकेवरून महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी आमने सामने येण्याची शक्यता आहे। लेखा विभागानं सर्व विभागांना 4 वर्षातील विकास कामं आणि खर्चाची माहिती सादर करण्याचं पत्र दिलं आहे। अकोल्यामध्ये अकोला गार्डन क्लब आणि संस्थेनं वृक्ष संवर्धनासाठी अनोखा पुढाकार घेतलाय। गार्डन क्लबकडून झाडांना पाणी देण्यासाठी फिरता जलरथ तयार करण्यात आलाय। शहर पुन्हा हिरवगार व्हावं या उद्देशानं झाडांचं संगोपन करण्यात येत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून करण्यात आलेल्या इंधन वाचवण्याच्या आवाहनाला सांगलीमध्ये भाजपनं प्रतिसाद दिला। भाजप नेत्या नीतीताई केळकर यांच्या नेतृत्वाखाली सांगलीत भाजपच्या वतीनं सायकल आणि इलेक्ट्रिक बाईक रॅली काढण्यात आली। पर्यावरण आणि इंधन वाचवा असा संदेश यावेळी देण्यात आला।